भारता बस स्टँडच्या इकडं आहे 2 भारता बस स्टँड आहे. तिथं मागच मंदिर आहे. तिथं माऊली यांचं मंदिर आहे. तिथं आपण पाय पडायला जाऊ. इकडं माऊली यांचं मंदिर आहे इकडं आतमध्ये. तर मी इकडं बसले तर मी हवेमध्ये बसलेलो बसची वाट पाहतोय. बस काही येत नाही आहे. तर दादा माई येते आता, म्हणजे माझा बहीण आणि पप्पा येते, दाजी घेऊन येते त्यांना बस स्टँडवर. आणि मी मला सोडून गेले ते परत घरी. तिकडे लोक बाग असे थंडतला जातात डोंगराने. एकच नंबर आन मान शान, एकच नंबर वाटत आहे तिकडं गेल्यावर. तर काय सांगू तुम्हाला, मी आता दोनबारला जत्रेला आलो होतो. 12 गाड्या पाहिल्या. एवढा जबरदस्त कंप्लीट इडून आहे ना 50 काय असं समजा 20 फूट अशा ओढत नेलं होतं एका बाबाने. म्हणजे तो त्याच्या अंगात देव आला होता आणि तिने 12 गाड्या वाढल्या होत्या. सगळी पब्लिक अशी पब्लिक, कोण आंब काय ते लांबून पब्लिक आली होती. पार डोंगरातून सुद्धा पब्लिक आली होती या 12 गाड्या पाहिला. आणि जत्रा 2 का 3 दिवस राहते दोंडवारची. तर एवढंच सांगतो मी. तर इकडं सगळे डोंगर आहे. इकडं वावरामध्ये काहीच नाही, फक्त भात. कोकणी भाषेत म्हणजे इकडं भातच राहतो. आणि इकडं सगळे टोटल तुम्ही पाशाल ना वावरात, टोटल भात आहे बरं का इकडं. टोटल एकदम अशा कोणत्या वावरात नाही ऊस नाही गहू नाही, नेमकं इकडं सगळे भात. तर त्याचं कारण कसं माहिती का, इकडं पाऊस होतो जास्त आणि ते डोंगरातलं पाणी ना तिथं वाहून येत राहतं. आणि तिथं वारं खूप चाललं आहे. आणि माझा आवाजसुद्धा येणार नाही तुम्हाला. तर मी थोडंसं जास्त बोलते, म्हणजे जोरात बोलतो त्याच्यामुळं. तर माझा माईक बिघडला आहे, त्याच्यामुळं मला काही पिन भेटली नाही. नाशिकला सुद्धा गेलो होतो पिन आणायला, नेमकी तिथंसुद्धा भेटली नाही. तर सिन्नरमध्ये एक भेटली, नेमकी ती टामठूम निघाली. तर इकडं डोंगरामध्ये सुद्धा गाड्यांचं इकडं शॉपअप असेल ना, इथल्या लोकांचं गाड्यांचं शॉपअप काय पुरं गळेल राहतं बरं का इकडं. रस्ते तेवढे जबरदस्त आहे. समृद्धीपेक्षा एकदम महामार्ग इकडं बनवायचं सोडून तर समृद्धीमध्ये एवढे पैसे घातले नाही, एवढं इकडं रस्त्याला घातले असते ना 2 बारच्या, तरी त्यांना चांगला झाला असतं नाही का. इकडं गाड्या नुसते खड्डे. मी बसमध्ये येत होतो ना तेव्हा त्या पाळण्यामध्ये मजा नाही ना, एवढी बसमध्ये मजा आहे. ड्रायव्हर फक्त टेरिंग घुमायचं आणि मी पाठीमागच्या शिटावर होतो बसे. असा घराघर विंगायचो मी. घराघर इकडून इकडं डायरेक्ट. अशी मजा पाळण्यामध्ये नाही ना. ब्रेक डान्समध्ये कशी मजा राहते आपली, तर बसमध्ये मजा आहे एवढी खतरनाक. ही बी दोंडवारच्या घाटामध्ये तुम्ही बसमध्ये बसून पाहा वाटलंच तर. अशी मजा तुम्हाला ब्रेक डान्समध्ये सुद्धा भेटणार नाही, अशी दोंडवारच्या घाटामध्ये भेटेल. हे बी बसमध्ये बसून एकदा चेक करा तुम्ही. असे प्रायव्हेट गाड्यांमध्ये नका, बसमध्ये सफर करायचं बरं का.